नमस्कार मित्रांनो, मी पर्जन्य रोडे. गेल्या काही वर्षापासून पौरोहित्य करतो आहे आणि पौरोहित्य करताना एक गोष्ट अशी लक्षात आली की बरेच वेळेला धार्मिक विधींबद्दल यजमानांच्या मनामध्ये काही गैरसमज असतात आणि ते गैरसमज दूर व्हावेत याच्यासाठी पहिल्यांदाच हा यूट्यूबच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. तर बघूया आपल्याला यजमानांपर्यंत या माध्यमातून पोचता येतं आहे का ते. तर सगळ्यात प्रथम हा पहिल्यांदा व्हिडिओ करत असताना पहिलाच विषय विवाह संस्कार किंवा लग्नविधी त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि त्यात बऱ्याच यजमानांच्या मनामध्ये एक मोठा गैरसमज असतो, तो म्हणजे सप्तपदी किंवा 7 फेरे. बऱ्याच यजमानांना असं वाटतं की अग्नीच्या भोवती 7 प्रदक्षिणा या केल्या जातात. तर मूळ विधीमध्ये किंवा मूळ धर्मग्रंथांमध्ये याबद्दल काही माहिती आली आहे का? तर निश्चितच तसं काही नाही आहे. 7 प्रदक्षिणा किंवा 7 फेरे असा कुठल्याही प्रकारचा विधी मूळ धर्मग्रंथामध्ये किंवा ज्या सूत्रग्रंथातून हा विधी आलेला असतो त्या सूत्रग्रंथामध्ये कुठेही असा प्रकारचा उल्लेख आपल्याला आढळत नाही. मग हे कुठून आलेलं आहे? तर सामान्यतः 7 फेऱ्यांचा जो काही प्रकार आहे तो सिरियल, टी व्ही, मूवीज याच्यामधनं आपल्याकडे आलेला आहे. आणि तो प्रकार येऊन आपल्या धर्मकृत्यांमध्ये किंवा धार्मिक विधींमध्ये इतक्या आतपर्यंत रुजलेला आहे की काही यजमानांना आता तो मूळ विधीचाच भाग आहे असं वाटायला लागलेलं आहे. तर यजमानांनी आणि पुरोहितांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की 7 प्रदक्षिणे किंवा 7 फेरे हा मूळ विधीचा भाग नाही आहे. आपल्याकडे येणारे जे पुरोहित आहेत ते जर ऋग्वेदी पद्धतीने विधी करत असतील तर अग्नीच्या भोवती 3च प्रदक्षिणा केल्या जातात. आणि जर यजुर्वेदी पद्धतीने आलेले पुरोहित विधी करत असतील तर अग्नीच्या भोवती 4 प्रदक्षिणा केल्या जातात. विवाह होम करत असताना त्याच्यामध्ये लाजा होम नावाचा विधी आहे. त्यावेळेला वर आणि वधू एकत्रित रीतीने उंजळीने अग्नीवरती लायांची आहुती समर्पित करतात आणि ती आहुती समर्पण करून झाल्यानंतर वर वधूचा हात धरतो आणि अग्नीच्या भोवती 1 प्रदक्षिणा करतो आणि त्याच्यानंतर वधू आपले दोन्ही पाय दगडी पाट्याला किंवा सहाणीला लावते. त्याला अश्मारोहण असं म्हणतात. अशा लायांच्या 3 आहुत्या दिल्या जातात आणि प्रत्येक आहुती दिल्यानंतर अग्नीच्या भोवती 1 प्रदक्षिणा केली जाते आणि त्या लाया वधूचा भाऊ जो आहे तो वधूच्या उंजळीमध्ये घालत असतो. असा हा लाजा होम आणि अग्नीच्या भोवती प्रदक्षिणांचा एकत्रित विधी आहे. आणि मूळ विधीमध्ये कुठल्याही प्रकारे 7 प्रदक्षिणा किंवा 7 फेरे हे नाही आहे. मग ही जी पद्धत आहे ही आपण कशी थांबवू शकतो, चुकीची पद्धत पडलेली? तर विवाह विधी हा काय अचानक ठरत नाही. आज लग्न ठरलं आणि उद्याला आपण विवाह संस्कार करायचा अशा प्रकारे काही होत नसतं. त्याच्यामध्ये काही 10 ते 15 दिवसाचा तर निश्चितच कालावधी असतो. तर आपल्याकडे येणारे जे पुरोहित आहेत त्यांच्याशी आपण बोलून या विधींबद्दल निश्चितच मार्गदर्शन घेऊ शकतो. जर ते पुरोहित आपल्याकडे आधीपासूनच येत असतील आणि तुमची आणि त्यांची वैयक्तिक ओळख असेल तर निश्चितरित्या ते कशा पद्धतीने वागतात, बोलतात किंवा त्यांची धार्मिक कृत्य करण्याची पद्धत कशी आहे हे तुम्हाला माहिती असतं. आणि असे ओळखीचे गुरुजी जर तुमच्याकडे येत असतील तर निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी बोलून या विधीबद्दलची माहिती घेऊ शकता. आणि समजा जर तुमच्या ओळखीचे गुरुजी नसतील, तुम्ही कोणाच्या तरी माध्यमातून जर गुरुजींचा संपर्क मिळवला असेल तर यजमानांनी देखील ज्यांच्या माध्यमातून हा संपर्क मिळवला आहे त्यांच्याशी तुम्ही बोलून घेतलं पाहिजे आणि त्यांना विचारून त्यांना विचारलं पाहिजे की हे गुरुजी तुमच्याकडे आधी आलेले आहेत का, त्यांनी तुमच्याकडे कुठले धार्मिक कृत्य केलेलं आहे का आणि तुमचा त्यांच्याबद्दलचा अनुभव कसा आहे. हल्ली ज्याप्रमाणे आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाताना देखील गुगलवरती त्या हॉटेलबद्दल काय रिव्ह्यू आहेत हे आपण सर्च करतो. त्यातलाच हा एक प्रकार आहे की जर गुरुजी अनोळखी असतील तर ज्यांच्या संपर्कातून तुम्ही गुरुजींचा संपर्क मिळवलेला आहे त्यांच्याशी चर्चा करणे आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष गुरुजींशी संपर्क झाल्यानंतर त्यांच्याशी देखील विधींबद्दल चर्चा करणे आणि बोलणे, जेणेकरून प्रत्यक्ष संस्कार होत असताना हॉलमध्ये पुरोहित आणि यजमान यांच्यामध्ये जे काही वाद होतात ते वाद टाळले जातील आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण जो काही संस्कार करत असतो तो पूर्ण होईल. हाच त्याच्या मागचा हेतू. मग आता प्रदक्षिणा 3 याच्याबद्दल आपण बोललो. मग सप्तपदी म्हणजे नेमकं काय आणि सप्तपदीच्या विधीबद्दलची जी काही माहिती आहे किंवा तो विधी कशासाठी केला जातो, त्याचा अर्थ काय, हा जो काही प्रकार आहे तो आपण
या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. सध्या आपण फक्त 3 प्रदक्षिणा आणि त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊन आपण थांबलेलो आहोत. सप्तपदीबद्दल आपण पुढच्या भागामध्ये बोलू. तोपर्यंत नमस्कार.